इथे घेतलं तर बरं आज झेरपवाडीमधील मोरे डीपीवरील शेतकरी हे सगळे शेतकरी मोरे डीपीवरील आहेत. झेरपवाडी तालुका फलटण येथील डीपी जवळपास 4 वेळा फेल झालेला आहे. आता एक 4 ते 5 दिवसापूर्वी पुन्हा हा डीपी फेल झाला आणि आज हे सगळे शेतकरी डीपी मिळेना आणि डीपी मिळाला तरी फेल होतोय. तो फेल का होतोय तर हे शेतकऱ्यांनी सगळं ह्याच्यावरती लिहून आणलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये संपूर्ण लोड लिहिलेला आहे त्यांनी ह्या डीपीवरती. हा डीपी आहे 100चा आणि ह्या डीपीवरती लोड दिलेला आहे 185चा. अजून 2-3 शेतकरी ह्याच्यामध्ये लिहायचे राहिलेले आहेत. म्हणजे 100च्या डीपीवरती 200चा लोड दिलेला आहे. तर हे कसं काय चालणार? पहिलीतल्या मुलाला जर 10वीतला अभ्यासक्रम दिला तर तो सोडवणार कसा? मग हे साधं जर गणित वीज महावितरणला लक्षात येत नसेल, हे असल्या आडमोठ्या कारभारामुळं शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. आज रानातील पिकं राहू शकत नाहीत असल्या उन्हाळ्यात. एप्रिलचा महिना चालू आहे, कडाक्याचं ऊन पडतंय आणि अशा परिस्थितीत पिकं राहू शकत नाहीत. शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेत. फलटण तालुक्यात कुणाचंही लक्ष नाही. महाराष्ट्र सरकारनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार या तिघांनीही फलटण तालुक्यात लक्ष देण्यासारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्र राज्य वीज महावितरण व्यवस्थापनाने सुद्धा फलटण तालुक्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. अनागोंदी कारभार चालू आहे, पूर्णपणे मिसकम्युनिकेशन आहे. जर कनेक्शन बसतच नाही तर एवढं कनेक्शन देता कसं काय? एस टीमध्ये जेवढे प्रवासी बसतील तेवढेच रिझर्वेशन दिलं पाहिजे ना. तर हे सगळं अभ्यास याचा हे लोक करत नाहीत का? ह्याच्या पलीकडे जाऊन दुसरा कुठला आणखीन आर्थिक व्यवहार होतोय का याच्यामध्ये? तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. शिस्त लागली पाहिजे. शेतकऱ्यांचं स्वतः त्यांचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घ्या. बोला विकासराव. अतिरिक्त डीपी का मला मिळाला म्हणजे बरोबर नाही. लोड जरी कमी होईल आमचा, बाकी काही नाही. अतिरिक्त डीपी दिला तरी म्हणजे डिवायडेशन होईल, तरी 185 निदान 90 असं करता येईल. म्हणजे त्या जळाच्या डीपी जळात वारंवार जो होती ती कमी होईल. आता ह्या गोष्टीवरती शेतकऱ्यांची मागणी, आम्हाला अतिरिक्त डीपी मिळाला पाहिजे. बरं, अतिरिक्त डीपी मिळावा म्हणून बिडणी सेक्शन ऑफिसचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी 2 जानेवारी 2025मध्ये वीज महावितरण कार्यालयाकडे मागणी केलेली आहे की इथं अतिरिक्त डीपी जोडून देण्यात यावा. त्याला पत्रसुद्धा एक शिफारस पत्र त्यांचं गेलेलं आहे. 1 वर्ष झालं. आज जानेवारी 2025 म्हणजे आज एप्रिल 2026 आहे. 1.25 वर्ष झालं जवळपास. पण त्या डीपीला निधी मिळालेला नाही आहे. कुठंतरी गांभीर्यानं पाहण्याची ह्या गोष्टीकडं गरज निर्माण झालेली आहे. आणि ह्या मधल्या काळात कितीतरी वेळा डीपी फेल झालेला आहे. हे नुकसान कोणाचं आहे? हे जनतेचं नुकसान आहे. महावितरणला सुद्धा ह्याच्यामुळे त्रास भोगावा लागतोय. पण महावितरणने सुद्धा ह्याचा कुठंतरी फॉलोअप घेतला पाहिजे. त्यांनाही त्रास होतोय, शेतकऱ्यांना तर त्याच्यापेक्षा भयंकर त्रास होतोय. ह्यासाठी आमची मागणी आहे की पटकन तिथं अतिरिक्त डीपी मंजूर झाला पाहिजे. हा लोड सुद्धा आता 200 डीपीचा लोड आहे. हा कसा काय हे सहन करणार तो डीपी? अजून काय कोणाला बोलायचं? ठीक आहे.